हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 9 आणि आम्ही झालो आहोत तयार. कशासाठी? तर फरारी वर्ल्डला जाण्यासाठी. थोडी घाई आहे, आपली टॅक्सी खाली आलेली आहे, तर निघूया. तर फ्रेंड्स, बसलो कॅबमध्ये. आता आपल्याला जायचे हॉटेल सिटी मॅक्स. तिथे आपल्याला फेरारी वर्ल्डची जी बस आहे ती पिक करणार आहे. तर फ्रेंड्स, आता आलेलो आहोत हॉटेल सिटी मॅक्सच्या इथे. आपले हॉटेल सिटी मॅक्स इथे सिक्युरिटीवाल्यांशी बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की बरोबर आलेले आहेत. इथं पुढे जशी ही बस लागलेली आहे, थोडा वेळ थांबा, इथे तुम्हाला फेरारी वर्ल्डची बस घ्यायला येईल. तर आता आपण वेट करतोय. फ्रेंड्स, आता वाजले आहेत 9:45 आणि बस आलेली आहे. Please wear the seatbelt for your own safety, please. Welcome from the Yard Sectors. My name is Amir. Guys, I would like to request, please, food is not allowed inside the bus. Please don't eat anything inside the bus. No drink. You can drink water, but food is not allowed. No snacks, no biscuits. Your bus is clean. It should be clean for others. We have another trip after Yas Island. And guys, there is a magazine you can see in front of your seat. That magazine only for the bus, but please don't take that magazine with you while you are leaving the bus. तर फ्रेंड्स, उतरलो फरारी वर्ल्डला. ही आपली इकडे बस. आत्ता वाजले आहेत 11:15. दुबईवरून अबुधाबीला येताना रस्त्यात दोघं बाजूला खूप छान त्यांनी प्लॅन्टेशन केलेलं होतं. त्याच्यानंतर आता इथे पोहोचलो. आनंद पण आहे, पण एक बॅड न्यूज आपल्याला मिळालेली आहे. जे सगळ्यात फेवरेट, ज्याच्यासाठी आपण फेरारी वर्ल्ड कन्सिडर करत होतो, जगातलं सगळ्यात फास्टेस्ट रोलर कोस्टर, काय म्हणतात त्याला, कोणता तरी रस्ता, ते बंद आहे. आणि आता चला मध्ये तर जाऊ, बघू काय काय होतं. आणि मॅडम मला काय विचारत होत्या, काय अजून काय काय आहे म्हणे फेरारी वर्ल्ड, तर बघू. तर फ्रेंड्स, आता आम्ही एंट्री केली फेरारी वर्ल्डमध्ये आणि इन्फॉर्मेशन काउंटरवर त्यांना मी तिकीट दाखवलं. कारण आपण तिकीट घेताना घेतला होता क्विक पास. आपल्याला आता क्विक पास मिळाला आहे फेरारीचा. तर आता आपण चाललो सगळ्यात पहिले रेसिंग झोनकडे. आता मी आणि अपेक्षा आम्ही आलो आहोत फेरारीच्या ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स घेण्याचा. कसा होता एक्सपिरियन्स? ना. तर मित्रांनो, आता फेरारीचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आता आम्ही आलो आहोत ज्युनियर फॉर्म्युला रोसा. जो मुली का आलो तेव्हा मॅडमांना फुल झोप लागत होते. तर फ्रेंड्स, आता हे मिनी फॉर्म्युला रोसा याची पण राईड झाली आणि आपली मॅडम झोपून गेली. चला आता कोणती करायची? पहिलं राईड करून घ्यायचं, काही कोण घ्यायचं? पहिलं राईड करून घ्यायचं. फ्रेंड्स, येतानाच मला जेव्हा कळलं की ते आपल्याला फूड थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, तर त्याच्यामुळे मी 2 पासेस ऑलरेडी काढून घेतले होते येता येताच. फक्त मग ते आता जेवण करून राईड करायची का राईड करून जेवण करायचं, हा डिसिजन आमचा. तर आता आम्ही डिसाईड केलं आहे, पहिले आम्ही राईड्स कंप्लीट करू जितक्या होतील तितक्या, आणि मग जेवण. मी आणि अपेक्षा बसलो आहोत आपल्याकडे जी कपबशी असते तशा एका पाण्यामध्ये, आणि इकडे मोबाईल अलाउड नाही आहे, तर आम्ही लपून शूट करतोय.
तर फ्रेंड्स आता मी आणि अपेक्षा इकडे गोकार्टच्या इथे वेट करतोय आणि याच्या जस्ट आधी आम्ही इथं ही जी वरची जी लाईन दिसते ब्ल्यू तो आम्ही ट्राय केला आणि त्याची जी आमची फिलिंग आहे ती अपेक्षा तुम्हाला म्हणजे इतकं फास्ट ॲक्सेलरेशन झालं आणि इतकं फास्ट रिटर्न आलं जेव्हा त्याच्यामध्ये वरती जर दिसत असेल फ्रेंड्स आता जस्ट आम्ही केली गो कार्टिंग आणि अपेक्षा मॅडम फुल ॲक्सिडेंट मोडमध्ये सेकंड नाही आहे तू सेकंड आहे लास्ट आहे तुला मोड बघ तर आता आम्ही निघालोय पुढच्या राईडकडे ती आहे उलटी सुटी तिरपीसारखी त्याचं नाव नाही माहिती आम्हाला या राईडकडे चाललोय आता आम्ही तर फ्रेंड्स आता ही तिरपी तारपीवाली जी राईड आहे ती झाली का मी आणि अपेक्षा अशा मस्त रोमॅन्टिक ड्राईव्हवर जाणार आहे तर काही जातात आपण केली राईड जी आहे इथलीवाली आता गेली ती कंप्लीट केली आहे आणि मॅडम हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स कसं वाटलं काय काय केलं सांग मी काही केलं तुला हां नंतर घरी जाऊन म्हणायचं नाही मी आलो थोडेसे केले आणि अतिशय खतरनाक असा एक्सपिरियन्स होता म्हणजे सगळं अनप्रेडिक्टेड आणि सगळ्यात भारी काय वाटलं माहिती का त्यांनी यांना एक स्टोरीचा फील दिलेला होता की आपल्या मागे आता अटॅक होतोय आणि आपल्याला पळायचं आहे आणि आपण फेरारी घेऊन पळतोय बरोबर ना बाकी मॅडम तुम्ही कशा बसल्या होत्या पक्का पकडून तर फ्रेंड्स आता आमच्याकडे जे पुढचे 2 कुपन होते त्याच्यातला आम्ही एक यूज केलेलं आहे तर विठ्ठल मामा तारा मामी तुम्ही पाहत असाल तुम्ही आपल्या ते काटाच्या मचोरी खावा लागली आणि ते पाव किचन वट्टावर बशी खायची जमलं तर फ्रेंड्स आम्ही जे 2 फूडचे कुपन घेतलेले होते फूड वाउचर्स तर त्याच्यातून आता आम्ही एक यूज केलेलं आहे त्याच्यात आम्हाला मिळाला आहे व्हेज पिझ्झा कोक अनलिमिटेड आहे आणि हे ग्रीन सलाड आणि मॅडमांनी हा ऑप्शन का निवडला ॲक्च्युली आम्हाला 3 ऑप्शन होते पण हा का बरं निवडला फक्त कोकसाठी आणि तर फ्रेंड्स आता आम्ही एंटर केलेलं आहे गॅलरिया फेरारीमध्ये आणि इथे सगळ्या प्रकारे फेरारीच्या ज्या एकूण कार्स आहेत त्या सगळ्या आहेत इथं आपू मॅडम आहेत मॅडम तुम्हाला कोणती गाडी चालवायची विकिदासाठी मी फरारी घेऊन येते हां आणि त्याने खरंच मागावी आल्यावर देईल ना मग वा छोटी घेऊन जाऊ ती घेऊन जाऊ ॲक्च्युली फेरारीच्या F1 कार्डचं कसं इव्हॉल्युशन झालं ते सगळं इथं ठेवलेलं आहे आणि आता टाईम कमी आहे तर आम्ही पटकन पुढच्या राईडकडे चाललो आहोत फ्रेंड्स आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 4 आणि जवळपास आपल्याला 25 ते 30 राईड्स कवर करायचे आहेत आणि आत्तापर्यंत आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 राईड्स कवर केले आहेत आता आपल्याला थोडीशी घाई करावी लागेल 13 मधली पण एक बंदच होती फॉर्म्युला रोसा पण जे काही लहान मुलांचे आहे हां ते आहे पण जे आत्ता पाहिले ते पण भारी मस्त होते तर फ्रेंड्स आता आम्ही जस्ट कंप्लीट केलं आहे फ्लाइंग एसेस सुरुवातीला एंट्री केली आणि आम्हाला काय वाटलं हे भूत बंगला टाईप आहे ना तसं वाटलं एकदम भूत बंगल्यासारखा माहोल बनवला होता एकदम मस्त माहोल बनवून त्यांनी आम्हाला बेसमेंटला नेलं आणि त्याच्यानंतर जर रोलर कोस्टर राईड आम्हाला दिली आहे सगळे आठवले तर फ्रेंड्स नक्की या आणि विजिट करा तर मित्रांनो आता अपेक्षा आहे आणि इकडे मी आहे आम्ही आता सिम्युलेटर जवळ आहोत आणि अपेक्षा आता कोणती गाडी चालवणार आहे फरारी
आणि आता रेस चालू होईल. इकडे पाठीमागे लाईव्ह रेस आहे. अपेक्षा लाईव्ह रेससाठी तयार. तर रेस अशा प्रकारे झाली कंप्लीट आणि अपेक्षा तरी लास्ट आहे का? मी पण 9 नंबरला आलो. अपेक्षा 13 नंबर, मी 9 नंबर. वाटलं पण नव्हतं आम्ही बोर्डवर येऊ, कारण कुठं गाड्या ठोकल्या, काय केलंय लक्षात पण आलं नव्हतं. मजा आली. तर फ्रेंड्स, आता टाईम झाला आहे संध्याकाळचे 6:10 आणि आमच्या जवळपास 5 ते 6 राईड करायच्या राहिल्यात. बाकी सगळ्या कंप्लीट झाल्या. आणि आता आम्ही आमचं जे दुसरं व्हाउचर होतं, फूड व्हाउचर, ते पण यूज केलं आहे. आणि व्हेज बर्गर ऑर्डर केला आहे मॅडमांनी सांगितल्यामुळे. बरोबर आहे, नाही तर ऑब्वियसली मी नॉनव्हेजच खाल्लं असतं. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी आता फेरारी वर्ल्ड एन्जॉय करतो आहे. आणि मॅडम बघा, काल इंटरनेट फ्री मिळालं ना, तर मोबाईल घेऊन बसल्या आहेत. स्टोरी कोणी कोणी पाहिली, कोणी लाईक केली. एक्झामचा टाइम टेबल आला की नाही ते बघते. टाइम टेबल आलं तरी आपला अभ्यास झाला आहे का? तेच ना मग. फ्रेंड्स, आता इथं खाण्याची ऑर्डर दिली आहे आणि वेट करतोय. पण इथली एक सिस्टीम मला खूप आवडली. कदाचित ती भारतात पण असेल, पण मला नव्हती माहिती. यांनी आहे ना आम्हाला हे दिलं आहे पेपर वेटसारखं. आणि जेव्हा आपली ऑर्डर कंप्लीट होईल हे ब्लिंक करेल आणि मग आपल्याला कळेल की आता आपल्याला जायचं आहे. तोपर्यंत रिलॅक्स करा. भारी आहे का नाही आयडिया? तर फ्रेंड्स, आता आपलं हे पेपर वेट ब्लिंक व्हायला लागलं आहे. आपण जाऊन आता ऑर्डर घेऊन येऊ. सॉरी, याला काय म्हणतात मला माहिती नाही आहे. एक्सक्यूज मी सर. दिस इज फॉर यू मॅडम. थँक्यू. हॅव अ नाईस लंच. तर फ्रेंड्स, आता वाजत आले 6:45 आणि जवळपास आमच्या सगळ्याच राईड कंप्लीट झालेल्या आहे. आता फक्त ही सुंदर अशी रोमॅन्टिक फेरारीच्या स्केल मॉडेलमधली जी राईड आहे ती आता मला घ्यायची आहे, मी आणि अपेक्षा. तर आता अपेक्षा, आर यू एक्सायटेड? अजिबात नाही, कारण 5 राईड येतील. नाही गाईज, त्या राईडमध्ये खूप मजा येणार आहे. अजिबात नाही. कारण तुम्हाला मी रस्त्यामध्ये खूप सुंदर असे डोंगर, धबधबे राईड आहे. ते धबधबे आणि डोंगर, ते डोंगर गावला पण आहेत. पण मग ते बघायला तुम्हाला घेऊन जाते का? नाही, मग आता पण तुम्ही बघतच नाही. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आता आम्ही एन्जॉय करणार मला आहे अजिबात तर जायचं रोमॅन्टिक मला अजिबात जायचं नाही. तर फ्रेंड्स, आता आम्ही आमच्या लास्ट राईडसाठी वेट करतोय. पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. आणि इथून एकदम क्लिअर व्ह्यू तिथला येतोय. तो फेरारीचा लोगो पाहतो तो ह्या रूफच्या वरती आहे. आणि अतिशय सुंदर पद्धतीने, म्हणजे पूर्ण इंजिनिअरिंगचं एकदम छान उदाहरण आपण याला म्हणू शकतो. तसं बघायला गेलं तर पूर्ण फेरारी वर्ल्डच एक इंजिनिअरिंगचं एक खूप छान उदाहरण सांगता येईल. इंजिनियर म्हणून मी तितकं बोलून शकतो. तुला काय वाटतं? ती कोणती राईड कुठून केव्हा कशी वळेल, काय होईल, कोणाला सांगता येईल? माझ्यासोबत सुंदर अशा रोमॅन्टिक ड्राईव्हसाठी येशील का? तर गाईज, आपली सवारी आलेली आहे आणि मीच अपेक्षा. प्लीज हातात हात घेऊन आता आमची रोमॅन्टिक राईड चालू झाली आहे. हे पाठीमागे सुंदर असं. तर फ्रेंड्स, फायनली ज्या करता येण्यासारख्या राईड होत्या त्या सगळ्या मी आणि अपेक्षाने कंप्लीट. लास्टची राईड एकदम पांचट होती. एकदम पांचट म्हणजे तरी पण ज्या राईड चालू होत्या आणि करता येण्यासारख्या होत्या त्या सगळ्या राईड्स आम्ही कंप्लीट केल्या आहेत. आता आपण निघतो आहोत बाहेर. फ्रेंड्स, अशा प्रकारे आम्ही बाहेर आलेलो आहोत फेरारी वर्ल्डच्या. आता आपण जाणार आहोत आपल्या बसकडे, जी 8:30 वाजेची आहे. म्हणजे आपल्याला अजून 1 ते 1.5 तास टाईम आहे. तर आता लवकरात, पण अजून हे माहीत नाही आहे की आपल्याला आपली बस उभी कुठं राहणार आहे, तर ते शोधावं लागेल.
तर फ्रेंड्स आता टाईम होत आहे 8:39 आणि आपली बस आता टाईमावर आली. आता 1.5 तास लागेल आपल्याला सकाळच्या स्पॉटवर म्हणजे सिटी मॅक्स हॉटेलच्या तिथे पोचायला. तिथून पुढे आपल्याला करावी लागेल कॅब. आणि आजचा दिवस अशा प्रकारे या ठिकाणी फेरारी वर्ल्ड कंप्लीट. माइलस्टोन डन. तर फ्रेंड्स ज्या बसमध्ये आम्ही बसलो त्यांनी आम्हाला बुर्जुमान स्टेशनच्या इथे ड्रॉप केलं. आता आपण टॅक्सी ऑर्डर केलेली आहे. 5 मिनिटात टॅक्सी येईल. तोपर्यंत मॅडमांची एक झोप झाली. मॅडमांना झोप पण येते. तिथून डायरेक्ट झोपली होती. इथं काय इथं थोडं पुढे थांब. खूप चाललेले आहे, दमलेले आहे. डोकं दुखतंय ना. टॅबलेट घ्यायच्या. ओके. तर फ्रेंड्स आलो रूमवर. आजचा दिवस चांगला गेला आणि बऱ्याच वर्षांपासूनची असलेली जी इच्छा होती फेरारी वर्ल्ड फिरण्याची ती पण आज कंप्लीट झाली. येताना अपेक्षाला आता थोडा त्रास झाला तर त्याच्यामुळे आज आम्ही जेवणाचं जे आहे ते बाहेर न जाता इथे रूमवरच मागवून घेतलं. तर आता आपल्याला प्लेटमध्ये आलेलं आहे भात, 2 भाज्या, इकडे डाळ, इकडे स्वीट, रायता, कोशिंबीर आणि ही कसली तरी मिक्स भाजी कोरडी काहीतरी आहे, चपाती, वडा, 3 चटण्या आणि पापड. फ्रेंड्स आता करतो जेवण आणि आजचा व्लॉग या ठिकाणी करतो एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.